नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश शेकडे पाटील तुमच्या ॲग्री अड्डा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण जी काही लेक्चर सिरीज सुरू केली आहे करिअर गायडन्स संबंधी, त्यात आज आपण गट क परीक्षा जी काय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी घेतली जाते त्याची परीक्षा योजना काय आहे त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण राज्यसेवा, गट ब, कृषी सेवा, वनसेवा याचे व्हिडिओ अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. ते सर्वांनी पाहायचे आहेत. जे नवीन आता ग्रॅज्युएट झाले आहेत, MCR दिली आणि आता काय करायचं ते ठरवलं नाहीये अजून, त्यांनी सगळे हे व्हिडिओ पाहून निर्णय घ्यायचा की आपल्याला कुठल्या परीक्षेची तयारी करायची आहे. ठीक आहे ना. त्यात इत्थंभूत माहिती मी गट क ची आज सांगणार आहे. गट ब ची परीक्षा योजनेचा माझा व्हिडिओ युट्यूबला आहे ऑलरेडी. राज्यसेवेचा पण आहे, कृषी सेवेचा आहे, वनसेवेचा पण आहे. ते सगळ्यांनी बघायचे आहेत. आज आपण गट क बद्दल बोलणार आहोत. माझी ओळख तुम्हाला मी यापूर्वी खूप वेळा करून दिलेली आहे. ठीक आहे ना. तर आपण आज गट क ची जी काही परीक्षा योजना आहे त्या संबंधी बोलणार आहोत. गट क ची परीक्षा योजना, गट क म्हणजे ग्रुप सी ची जी काही पदं असतात ती जी काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात त्याबद्दलचा हा आजचा व्हिडिओ असणार. ठीक आहे ना. तर आता बाबा सर कुठले पद असतात, त्यांचा पगार व भत्ते काय असते, परीक्षा पद्धती काय असते, पूर्व परीक्षा काय आहे, मुख्य परीक्षा काय आहे, हे सगळं इथे सांगणार आहोत. गट क परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. त्याच्यातले पद कुठले असतात ते सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. इथं पद दिलेली आहेत. पहिलं उद्योग निरीक्षक, उद्योग संचालक, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर हे पद गट क परीक्षेतून भरलं जातं. MPSCच्या पूर्व असते, मुख्य असते. ठीक आहे ना. मुलाखत काही नसते. ठीक आहे. आता सर हे अगोदर काय इथं, तर इथं सगळ्यात जास्त पगार याचा जो आहे तो उद्योग निरीक्षकचा आहे. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर गट क चं पद आहे, लोकसेवा आयोगामार्फत भरलं जाते आणि पगार मात्र त्याला S13 म्हणजे भरपूर चांगला पगार आहे. हे ना. 35,400 त्याचं बेसिक असतं आणि 1,12,400 हे मॅक्झिमम त्याचं वेतन असू शकतं बेसिकचं. ठीक आहे ना. अधिक महागाई भत्ता असं तुम्हाला सांगितलं. इतर नियमाप्रमाणे HRA वगैरे ते ऍड होते. म्हणजे सर्वात महत्वाचं किंवा मोठं पद किंवा पगारानुसार मोठं पद कुठलं आहे सर गट क चं, तर उद्योग निरीक्षक म्हणजेच काय इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. ठीक आहे ना. आता काही लोक गट क ची तयारी करतात, सगळं करतात, पण त्यांना पद कुठले असतात त्या परीक्षेतून भरल्या जातात हे पण माहित नसतं. म्हणून आपण हा व्हिडिओ चांगला सगळ्यापर्यंत पोहोचवा. उद्योग निरीक्षकचा पगार मी सांगितला. नियुक्तीचे ठिकाण राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात, म्हणजे महाराष्ट्रातली जेवढे काही उद्योग संचालनालयाचे कार्यालय आहेत राज्य शासनाचे, त्या कुठल्याही कार्यालयात तुमची नियुक्ती होऊ शकते. तुम्हाला स्वतःचा डिस्ट्रिक्ट पण मिळू शकते. ठीक आहे ना. आता काही काही लोक गट क ची सर आम्ही तयारी करत नाही, खूपच गट क चे पद म्हणजे खूपच असे असतात, हे असतात ते असतात, असं काही नाहीये. याच्यातलं उद्योग निरीक्षक हे पद चांगलं आहे. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची परीक्षा चांगली आहे, ती तुम्ही करू शकता. परत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज इन्स्पेक्टर. ठीक आहे ना. एक्साइज इन्स्पेक्टर, एक्साइज इन्स्पेक्टरचा S12 पगार आहे आणि त्याचा सुद्धा महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात जे काही राज्य उत्पादन शुल्कचे कार्यालय आहेत त्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यालयात तुमची नियुक्ती होऊ शकते. आलं का लक्षात. नंतर नंतर तुम्ही गट ब वर जाता, त्यातून प्रमोशन, इथं प्रमोशनचं सांगितलेलं आहे. नंतर आहे तिसरं पद तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय, म्हणजे विमा संचालनालयातले जे काही पद असतात त्याचा पगार S10 आहे. 29,200 बेसिक आहे. त्याच्यात DA ऍड होतो, HRA ऍड होतो. ठीक आहे ना. राज्य शासनातील इथं सुद्धा महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात तुम्हाला नियुक्ती मिळते. आलं का लक्षात. नंतर अजून कुठलं पद आहे, कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट हे पद आहे. याच्यातून भरलं जाते. त्याचं पेमेंट S8 आहे. है ना. 25,500 बेसिक आहे. राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागातील महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात हे तुम्हाला मिळतं. आणि त्याचं प्रमोशन टॅक्स असिस्टंटचं काय आहे, याचं STI आहे. ओके. STI प्रमोशन आहे. एक 7-8 वर्षांनी तुम्ही त्याच्यातून STI होता. ठीक आहे ना. आणि त्याच्यानंतरचं पद कुठलं आहे, त्याच्यानंतरचं पद आहे लिपिकचं, जे S6 आहे. ठीक आहे ना. त्याचं ओके. पुढचं पद आता बघा, पुढचं पद आहे बेरीफ व लिपिक गट क, माहित आहे तुम्हाला. S6 आहे बेसिक, 19,900. आता इथे दिलेलं आहे याचं पदाचं कुठं असणार आहे सिलेक्शन किंवा जॉब कुठं असणार आहे, तर मुंबईचे नगरपाल जे काही शेरीफ असं त्यांना म्हटलं जाते त्यांच्या कार्यालयामध्ये तुमचं हे जॉब असणार आहे. बिलीफ है ना, ध्यानात ठेवतो, हे मुंबईला असणारी जागा आहे. आणि त्याच्यावरील तिसरा बिलीफ त्यावरील पदी त्याला प्रमोशन मिळतात. आणि हे क्लर्क टायपिस्ट हे पद आहे 6वं, ते S6 आहे. त्याचं बेसिक 19,900, 63,200 अधिक महागाई भत्ता. मंत्रालयाने प्रशासकीय विभाग व राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयामधील संवर्गात. आता यापूर्वी हे जे होते लिपिक टंकलेखक हे पद, हे फक्त मंत्रालयातलेच MPSC मार्फत भरले जायचे. पण आता महाराष्ट्रातली जे काही पद म्हणजे जी काही ऑफिस आहेत, कार्यालय आहेत, त्यातले सगळे लिपिक पद जे आहेत
ते एमपीएससीतील गट क परीक्षेतून भरली जाणार आहेत. म्हणून तुम्हाला तुमचा स्वतःचा जिल्हा सुद्धा या परीक्षेतून लिपिक टंकलेखक या पदावर तुमचा स्वतःचा जिल्हा स्वतःचा मिळू शकतो. आणि वेगवेगळ्या कार्यालयात जसे की पुरवठा विभाग असेल, महसूल विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, खूप सारे विभाग, जेवढेही काही विभाग आहेत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत, त्याच्यातले जे काही लिपिक पद आहेत ती आता एमपीएससी मार्फत गेल्या वर्षीपासून भरणे जात आहेत. ठीक आहे ना, 2023 पासून. आता तिथं तुम्हाला ही पण संधी आहे की तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातून लिपिक टंकलेखक लागू शकता. ठीक आहे. एकूण आपण 6 पद पाहिले. 6 पदांमध्ये आपण पाहिलं पहिल्यांदा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, S13चं पद आहे. ओके. नंतर आपण एक्साइज इन्स्पेक्टर पाहिलं, S12 असं त्याचं पेमेंट आहे. नंतर आपण विमा संचालक पाहिलं तांत्रिक. ओके. त्याचं पण पाहिलं S10 आहे. नंतर टॅक्स असिस्टंट पाहिलं. नंतर बिलीफ पाहिलं है ना, बिलीफ. नंतर आपला क्लर्क टायपिस्ट पाहिलं. ओके. हे एवढे पद गट क मधून भरले जातात. आता हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जे आहे हे तांत्रिकचं पद आहे. याच्यातले ज्यांचं काही डिप्लोमा वगैरे किंवा मेकॅनिकलचं ज्यांचं झालं त्याच्यासाठीचं हे ARTO म्हणून आहे. आरटीओच्या खाली जे पद असते असिस्टंट आरटीओ, त्याचं हे पद आहे. हे ऍग्रिकल्चर वाल्यांना काही देता येणार नाही. ठीक आहे. आता पद तुम्हाला समजले कुठले आहेत. आता आपण परीक्षा पद्धती पाहणार आहोत. परीक्षा पद्धती गट ब प्रमाणेच आहे. एक पूर्व परीक्षा असते, एक मुख्य परीक्षा असते, इथं दिलेलं आहे. आता महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा परीक्षेमधून भरायची सर्व पद एकच संयुक्त पूर्व परीक्षेत घेण्यात येईल. ठीक आहे. एकच पूर्व परीक्षा असते, एकच मुख्य परीक्षा असते त्या 6 पदासाठी, जेवढे पद आले त्याच्यासाठीची. ठीक आहे ना. आणि नंतर तुम्हाला काय आहे, अर्ज करणाऱ्यांना ते जाहिराती नमूद गट क सेवेतील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक वगळून इतर सर्व संवर्ग अथवा सहाय्यक मोटार संवर्ग याबाबत अर्ज करू इच्छितात किंवा कसे असे विकल्प द्यावे लागतात की बाबा आम्हाला कुठल्या कुठल्या पदासाठी अप्लाय करायचं ते ठरवावं लागते. ठीक आहे ना. नंतर संयुक्त पूर्व परीक्षेकरता अर्ज करताना दिलेले विकल्प मध्येच बदलता येत नाहीत म्हणजे. ठीक आहे ना. ते तुम्ही जे अर्ज केले त्याच्यानुसारच तुम्हाला मेन्स साठी क्वालिफाय केलं जाईल. अजून आता पुढे बघूया आपण काय आहे. मुख्य परीक्षा असणार आहे. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी एकाच 12 मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. एक जर जागा असते त्याला 12 लोक मुख्य परीक्षेला धरल्या म्हणजे क्वालिफाय केले जातात. आणि पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाही, तिथं मुख्य परीक्षेचेच घेतले जातात, हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. पुढे जाऊया आपण. ठीक आहे. आता मुख्य परीक्षेसाठी इथं महत्वाचं आहे, प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी गट क सेवेतील संवर्गाचे ऑनलाईन अर्ज सादर करताना पात्रतेच्या आधारे उमेदवारांनी संबंधित संवर्गात दिलेला विकल्प हा संबंधित संवर्गाच्या पद भरती करता तुमचा अर्ज समजण्यात येतो. किंवा तुम्ही जे काही संवर्ग निवडले, टॅक्स असिस्टंट निवडले, क्लर्क टायपिस्ट निवडले, विमा संचालक निवडले, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर निवडले, त्याच्यासाठी तुम्हाला ते अर्ज त्याच्यासाठी समजला जातो येईल. लिपिक टंकलेखक संवर्गासाठी विकल्प तसे नियुक्ती प्राधिकरणाने हे दिलेली पसंती विचारात घेऊन पुढील भरती प्रक्रिया राबवण्यात. आता लिपिक टंकलेखकचे जे असते का याच्यातनी वेगवेगळ्या विभागाचे लिपिक टंकलेखकचे पद असतात. त्याच्यासाठी तुम्हाला नंतर तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर म्हणजे प्री झाली, मेन्स झाली, स्किल टेस्ट झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस क्वालिफाय होता त्याच्यासाठी तुम्हाला विकल्प विचारले जातात, तुम्हाला कुठल्या कुठल्या विभागामध्ये अप्लाय करायचंय त्याच्यानुसार ती पुढची प्रक्रिया असते. ठीक आहे ना. आपण सांगितलंय बाकीचं. पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला सांगितलं की एकच पूर्व परीक्षा असणार आहे आणि मुख्य परीक्षा सुद्धा एकच असणार आहे. मुख्य परीक्षा एकच असणार आहे या इथल्या पदासाठी. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, बिलीफ लिपिक, लिपिक टंकलेखक यांची मुख्य परीक्षा एकच असणार आहे. पदानुसार मात्र वेगवेगळे कट ऑफ लागणार आहे, एवढं ध्यानात ठेव जा. कारण कुठल्या पदाचे किती पद आलेली आहेत है ना, कुठल्या संवर्गाचे किती पद आले त्याच्यानुसार कट ऑफ कमी जास्त होत असतो. कधी जर टॅक्स असिस्टंटचे कमी पद असली, ठीक आहे ना, तर याचा कट ऑफ जास्त लागेल. याचे कमी असले, याचे जास्त असले, याचा कट ऑफ कमी लागेल. आता दुय्यम निरीक्षकची पद कमी असतात, इंडस्ट्री इन्स्पेक्टरचे कमी असतात, तर याचा मेन्सचा कट ऑफ जास्त लागणार आहे, एवढं ध्यानात ठेवा. ओके. याच्यातून तुम्हाला ऑप्टिंग आउटची पण संधी आहे. ज्यांना जे पद पाहिजे नाही ते ऑप्टिंग आउट करू शकतात. ओके. आता कोण हे परीक्षा देऊ शकतं इथे दिलेलं आहे. भारतीय नागरिक असावा, पात्रता आहे ना. ठीक आहे. वयोमर्यादा तुम्हाला सांगितलेलीच आहे आपण, 38-43 आहे. बाकीच्या पण व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे. तरी इथं एक माजी सैनिकासाठी याच्यात जागा राखीव असतात म्हणून आपण इथं ते घेऊया. ठीक आहे ना. 38 वर्षापर्यंत तुम्ही उद्योग निरीक्षकची परीक्षा देऊ शकतात, अमागास है ना. परत दुय्यम निरीक्षकची देऊ शकतात, तांत्रिकची पण देऊ शकतात, कर सहाय्यकची देऊ शकतात,
ARTOची बिलीफची आणि लिपिक टंकलेखनची 38. आणि जे मागासवर्गीय आहेत, अनाथ आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत ते 43 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात. खेळाडू 43 वर्षापर्यंत देऊ शकतात. नंतर माजी सैनिक जे आहेत, इथे दिलेलं आहे माजी सैनिक कधीपर्यंत ही परीक्षा देऊ शकतात, है ना. तर अमागास जे काही माजी सैनिक असतील त्यांनी 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष, 38 प्लस सेवा कालावधी किती आणि त्याच्यात अजून 3 वर्ष तुम्हाला ती परीक्षा देता येते. ठीक आहे ना. 38 सेवा कालावधी प्लस 3 वर्ष अशा तुम्हाला ही परीक्षा देता येते. जे काही एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना, मागासवर्गीयांना जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत, मागासवर्गीय असतील, अनाथ असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील, ते 43 प्लस कालावधी त्यांचा सेवा कालावधी जेवढा झालाय आणि 3 वर्ष अशी ती परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे ना. दिव्यांग 45 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात. पुढचं बघूया आपण. शैक्षणिक अर्हता महत्वाची असते. ठीक आहे. शैक्षणिक अर्हता इथे दिलेली आहे. उद्योग निरीक्षक तसेच ARTO संवर्ग वगळता इतर संवर्गाकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाच्या पदवी समतुल्य अर्हता म्हणून मान्य केलेली अर्हता. म्हणजे उद्योग निरीक्षक जर तुम्ही सोडलं, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आणि ARTO, तर बाकीच्यासाठी तुम्हाला कुठलंही ग्रॅज्युएशन चालतं. ठीक आहे ना. ग्रॅज्युएशन चालतं. परत उद्योग निरीक्षक गट कसं करतात, शैक्षणिक अर्हता काय आहे, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर कोण क्वालिफाय आहे हे महत्वाचं आहे. हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो की बाबा सर आम्ही इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठी क्वालिफाय आहो का नाही. तर संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाची गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानातील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील, हे महत्वाचं आहे, सायन्स ग्रॅज्युएट जे असतात. आता ऍग्रिकल्चर हे सायन्स ग्रॅज्युएट आहेत आणि ती परीक्षा हे देऊ शकतात. आपली एक विद्यार्थिनी आहे, ज्युनियर आहे, तिनेही इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे, सध्या काम करते आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. नाही तर म्हणाल की बाबा सर ऍग्रिकल्चर आपण क्वालिफाय आहो का नाही इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठी, तर आहो. हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा विज्ञान शाखेतील तरी पदवी पाहिजे. म्हणजे आपण एक लक्षात ठेवू शकतो की जे काही आर्ट असतील, कॉमर्स असतील, ते मात्र इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठी क्वालिफाय नाही आहेत. ठीक आहे ना. पुढे घेऊया आपण. आता ARTOचं काही मी तुम्हाला सांगणार नाही. ARTOचं ठीक आहे. ARTO साठी ही अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा यंत्र अभियांत्रिकी विषयातील किमान 3 वर्षाची पदविका, तुमची पदविकाही चालते, डिप्लोमाही चालते किंवा इंजिनिअरिंग तुमचं झालेलं चालते. ही पदवी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली पदवी तुमची जे ARTO पद आहे त्याच्यासाठी क्वालिफाय आहे. ठीक आहे. इथं परत सांगितलं की बाबा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शारीरिक पात्रता, आपले जे काही एक्साइज इन्स्पेक्टर आहेत त्या पदासाठी शारीरिक पात्रता असाव्या लागतात. ते महत्वाचं आहे. तुम्हाला एक्साइज इन्स्पेक्टर होण्यासाठी किमान उंची पुरुषाला 165 सेंटीमीटर असायला हवी, है ना. छाती त्याची किमान 79 सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त असायला पाहिजे, है ना. 5 सेंटीमीटर असायला पाहिजे मिनिमम. महिलांसाठी उंची किमान 155 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि वजन 50 किलोच्या वर असायला पाहिजे किंवा किमान 50 kg वजन असायला पाहिजे. हे आपण एक्साइज इन्स्पेक्टर बद्दल बोललो आहे. ठीक आहे ना. हे महत्वाचं आहे. कारण की एक्साइज इन्स्पेक्टर साठी तुमची हाईट 165 असणं गरजेचं आहे. तिथे 155 महिलांसाठी असणं गरजेचं आहे. वजन 50 किलो महिलांसाठी असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही या एक्साइज इन्स्पेक्टर या पदासाठी क्वालिफाय असता. ओके. फिजिकल क्रायटेरिया तुम्हाला समजला असेल. पुढे जाऊया आता. हे लिपिक पदासाठी आणि टॅक्स असिस्टंटसाठी तुम्हाला टायपिंग आलेली पाहिजे. टायपिंगचं तुम्ही प्रमाणपत्र असलं पाहिजे. तुम्ही ती परीक्षा पास झालेली पाहिजे. ओके. टायपिंगसाठी म्हणजे कर सहाय्यक या पदासाठी तुम्हाला मराठी 30, ओके, आणि इंग्लिश 40 असे प्रमाणपत्र, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा कॉम्प्युटर टायपिंगचे जे काही प्रमाणपत्र आहे ते तुमचं पास असलेलं पाहिजे. मराठी 30 आणि इंग्लिश 40 कशासाठी, टॅक्स असिस्टंटसाठी. आणि लिपिक टंकलेखकसाठी इथे दिलेलं आहे. इथं किंवा हा शब्द आहे म्हणून महत्वाचा आहे. मराठी 30 ही चालते किंवा तुमच्याकडे इंग्लिश 40 असेल तरीही चालते. ओके ना. हे महत्वाचं आहे. कर सहाय्यकसाठी मात्र इथं आणि आहे, म्हणजे दोन्ही तुम्हाला पाहिजेत. मराठी 30 पाहिजे, इंग्लिश 40 पाहिजे. हे दोन्ही तुमच्याकडे असायला पाहिजेत. आणि लिपिक टंकलेखकसाठी मात्र मराठी 30 किंवा ऑर हे महत्वाचं आहे. इथं तुम्हाला दोन्हीपैकी एक असलं तरी चालतं. आता जे काही कॉम्प्युटर टायपिंग आलं आहे ते पण ते जी परीक्षा पास आहेत ते पण चालतं. ठीक आहे ना. मराठी 30, इंग्लिश 40.
एक इथं तुम्हाला सांगतो, इथं एक महत्वाचं आहे, केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची बेलीफ किंवा लिखित टंकलेखक म्हणून नियुक्ती झाली तर नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात मराठी टंकलेखन मराठी 30 सर्टिफिकेट व तुम्ही ती परीक्षा पास होऊन ते तुम्हाला प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं असणार आहे. हे महत्वाचं ध्यानात ठेवा. ठीक आहे ना. मराठी 30चं तुम्हाला नंतर द्यावं लागेल ज्यांनी आता इंग्लिश 40 वर सिलेक्शन झालंय आणि काम करताय तर 4 वर्षात तुम्हाला ते मराठीचं सर्टिफिकेट नंतर द्यावं लागतं. आता याच्यातून टायपिंग बद्दल कुणाकुणाला सूट आहे ते दिलेलं आहे. दिव्यांग उमेदवारांना सूट आहे. आता लगेच त्यांना हे टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचं नाही है ना. 2 वर्षाचा कालावधी आहे सिलेक्शन झाल्यानंतर, त्याच्यात तुम्ही ते परीक्षा पास होऊन प्रमाणपत्र सादर करू शकता. माजी सैनिकांना सुद्धा ती सूट आहे. तुम्ही 2 वर्षानंतर ती सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञा असल्यामुळे सैनिक नंतरही ती देऊ शकतात है ना. माजी सैनिक झाले, दिव्यांग झाले. आणखीन अनाथ उमेदवारांना तेच परत 2 वर्षाची संधी आहे. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही ते टायपिंग सर्टिफिकेट आणि परीक्षा पास होऊन ती प्रमाणपत्र सादर करू शकता. ठीक आहे ना. अजून कुणाला आहे ती संधी, हे एक महत्वाचं आहे. प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, अंशकालीन कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा परत 2 वर्षाचा कालावधी आहे की बाबा नंतर तुम्ही ते टायपिंग सर्टिफिकेट सादर करू शकता सिलेक्शन झाल्यानंतर. ठीक आहे ना. आणि इथे दिलेलं आहे पॉईंट, टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये सूट ज्यांना आहे, माजी सैनिक वगैरे, त्यांना मुख्य परीक्षेतील गुणाच्या आधारेच अंतिम निवड यादी त्यांची तयार करण्यात येते. हे एक महत्वाचं आहे. त्यांना टायपिंग स्किल टेस्ट देण्याची गरज नाही. नंतर 2 संधी आहेत. सिलेक्शन झाल्यानंतर ते 2 वेळा परीक्षा देऊ शकतात त्या टंकलेखनची. त्याच्यातून पास झालं तरी चालतं. ओके. सेंटर दिलेले आहेत सर्व जिल्हा. हे मुख्य परीक्षेचे सेंटर दिलेले आहेत. आता काय सर पूर्व परीक्षेला काय असतं, पूर्व परीक्षेला एक पेपर असतो 1 तासाचा, 100 प्रश्न आणि 100 गुण असतात. ठीक आहे ना. दोन्ही लँग्वेज मध्ये तो पेपर असतो आणि एमसीक्यू बेस आहे. हे महत्वाचं आहे. पूर्व परीक्षेची सिलेबस काय आहे, पूर्व परीक्षेची बुक लिस्ट काय आहे, त्याचा सर्वांचा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत पूर्व परीक्षेच्या सिलेबसवर. कारण काय आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सीचा सिलेबस जो आहे तो सारखाच आहे पूर्वचा आणि मुख्यचा. म्हणून आपल्याला इथं एकच व्हिडिओ बनवायचा, त्याच्यातच तुमचं ग्रुप बीचंही झालं पाहिजे, सीचंही झालं पाहिजे. ठीक आहे ना. मुख्य परीक्षेचं मी गट ब मध्ये बोललोच आहे, परत इथं आलंय ते. ठीक आहे ना. तिथं तुम्हाला इथं 2 पेपर असणार आहेत. इथं तुम्हाला 2 पेपर असणार आहेत. पहिला पेपर हा मराठी इंग्लिश म्हणजे लँग्वेजचा असणार आहे. मराठीचे 50 प्रश्न, इंग्लिशचे 50 प्रश्न, असे तुम्हाला 200 गुण असणार आहेत. 1 तासाचा वेळ असणार आहे. ते पण एमसीक्यू बेसच आहे. आणि दुसरा पेपर हा सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणीचा असणार आहे. जीएस आणि तुमची काही रिझनिंग आहे त्याचा असणार आहे. त्याचे 100 क्वेश्चन, 200 गुण असतील आणि ठीक आहे 1 तासाचा वेळ आहे. ती पण एमसीक्यू बेस आहे. अशी पूर्व मुख्य असणार आहे. इथं निगेटिव्ह आहे एवढं ध्यानात ठेवा. जे काही पहिल्यांदाच तयारी करत असतील, इथं निगेटिव्ह गुण असतात. म्हणजे तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचा मार्क्स तुमचा वजा होतो. म्हणजे 1/4 एवढं निगेटिव्ह आहे. ओके. ध्यानात ठेवा. आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, पूर्व परीक्षेपासून मुख्य परीक्षेत जाण्यासाठी एकास 12 एवढे उमेदवार पात्र केले जातात. ओके. आणि याला मुलाखत वगैरे काय नाही, हे पूर्व आहे, मुख्य आहे. आणि जे काही हे आहे लिखित टंकलेखक असेल किंवा टॅक्स असिस्टंट असेल, त्याच्यात मात्र तुम्हाला एक स्किल टेस्ट असणार आहे. आता इथं महत्वाचं आहे, हे जे काही बिलीफ लिपिक आहे किंवा कर सहाय्यक पद आहे, याची जी काही मुख्य परीक्षा झाल्यानंतर जे काही टंकलेखन कौशल्य चाचणी असणार आहे, स्किल टेस्ट असणार आहे, त्याच्यात एका पदासाठी 3 पट उमेदवार, म्हणजे एक पद असलं तर 3 उमेदवार हे आपण स्किल टेस्ट साठी घेणार आहोत. ठीक आहे ना. आयोग हे स्किल टेस्ट साठी एकाच 3 उमेदवार घेत असते, एवढं ध्यानात ठेवा. आणि स्किल टेस्ट असणार आहे, ती क्वालिफाईंग आहे. त्याच्यात काही मार्क्स वगैरे नाहीत किंवा त्याचे मार्क्स मोजले जाणार नाहीये, त्याला मार्क्स नाही येत. पण तुम्हाला पास मात्र ती व्हावी लागते. आपण एखादा व्हिडिओ वेगळा स्किल टेस्टवर बनवूया. आणि टॅक्स असिस्टंटची जी आहे इथे दिलेली असेल, टॅक्स असिस्टंटची जी काही स्किल टेस्ट आहे ती तुम्हाला दोन्ही लँग्वेजची पास व्हावी लागते, मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही. ठीक आहे ना. आणि लिपिक टंकलेखकासाठी तुम्ही निवडू शकता कुठली द्यायची परीक्षा, मराठीची द्यायची का इंग्लिशची, त्याच्यातली तुम्हाला पास व्हावं लागेल, तरच तुम्हाला ते लिपिक टंकलेखक व
टॅक्स असिस्टंट हे पद मिळते. आता हे लिपिक टंकलेखक व टॅक्स असिस्टंटचे काय आहे ते सगळं आपण त्याच्यावर एक स्किल टेस्टवर वेगळा व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. ऑप्टिंग आउटचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला एखाद्या पदाची करायची नसेल तर आपण ऑप्टिंग आउट करू शकतो. ठीक आहे ना. आता हा सगळी माहिती तुम्हाला गट क ची जी काही परीक्षा योजना आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. आपण याच्यामध्ये काय काय सांगितलंय ते तुम्हाला एकदा रिवाइज करतो. ठीक आहे ना. गट क पूर्व परीक्षाची काही योजना आहे ती आपण इथं डिस्कस केलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये पदे कुठले भरली जातात हे सांगितलेलं आहे. पदं कुठली भरली जातात ते सांगितले. त्यांचे पगार व भत्ते काय आहे. ओके. प्रमोशन कुठल्या संधी आहेत. ठीक आहे ना. परीक्षा पद्धती काय आहे, म्हणजे पूर्व काय आहे, मुख्य काय आहे. ओके. ते सांगितलेलं आहे. परत पात्रता काय आहेत, कोण पात्र आहे, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण गट क संबंधी जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेत असते त्या संबंधी क्लिअर केले आहे. तुम्ही सर्वांचे जे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कोणाला काही अडचण असल्यास मला कॉन्टॅक्ट साधू शकता. सर्वांचे धन्यवाद.